आपण बघताय महाराष्ट्र देश आणि आता बातमी येते पुण्यामधनं 25 लाखांची खंडणी मागूनही मोकाट असलेल्या धनंजय धुमाळचा आणखी एक कारनामा आता समोर येतोय। कारण आणखी एका बिल्डरचा त्याने छळ केल्याची माहिती आता समोर येते। एका बिल्डरचा त्याने छळ केलेला होता। 2012 मध्ये धनंजय धुमाळने एटीएस मध्ये असताना अजय चौधरी नावाच्या बिल्डरचा पैसा करता छळ केला। भांडारकर रस्त्यावर राहणाऱ्या चौधरीच्या घरावर अपरात्री छापा टाकून धुमाळने तुमचे दाऊदशी संबंध आहेत असा आरोप केला। तसंच शिवीगाळ करत पैशांची मागणी केली। या सगळ्या प्रकाराविरोधात चौधरी यांनी न्यायालयात दाद मागितली। त्यानंतर धुमाळवर गुन्हाही दाखल झाला होता, मात्र त्याची चौकशी झाली नाही। विशेष म्हणजे रवींद्र बराटे यांनी देखील धुमाळने आपल्याला पैशासाठी धमकावल्याचा आरोप केलाय। एटीएसच्या कार्यालयात बोलावून धुमाळने पैशासाठी छळ केल्याचं बराटेंचं म्हणणं आहे। माझी अभिनंदन डेव्हलपर्स म्हणून 2 जैन लोकांबरोबर भागीदारी संस्था आहे। सदर संस्थेच्या नावाने बावधान सर्व नंबर 33 मध्ये मी जमीन घेतलेली। तिथल्या एका जमीन मालकाने तुमच्या विरुद्ध फसवणुकीची तक्रार दिली असं धुमाळ साहेबांचा मला निरोप आला की तुम्ही त्वरित इथं आम्हाला भेटायला या प्रॉपर्टी सेलला। त्याप्रमाणे मी त्यांच्याकडे भेटायला गेलो। तिथे गेल्यानंतर ते मला म्हणाले की बराटे तुमच्या विरुद्ध मिहिर तत्त्याने आणि वेडे कंपनीने तक्रार दिलेली आहे आणि तुमच्या विरुद्ध आता सीपी मॅडमचं म्हणणं आहे की तुमच्या विरुद्ध मनी लॉन्ड्रिंगची केस होत असेल तर बघा ती नोंदवून टाका। पोलीस स्टेशनला बोलवून वातावरण निर्मिती करायची, सीपी मॅडमचा निरोप आहे तुमच्या विरुद्ध मनी लॉन्ड्रिंगची केस करायची अशी भीती घालून एक प्रकारे माझ्याकडनं खंडणी उकळण्याचा प्रयत्न त्यांनी केला। दरम्यान एबीपी माझाने धनंजय धुमाळ यांच्या संदर्भात पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे विचारणा केलेली होती, तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं त्याच्या कारनाम्याबद्दल बघूया। धनंजय धुमाळची खात्यांतर्गत चौकशी सुरू आहे। कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही असं पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी ठणकावून सांगितलंय। परंतु हे सारं कॅमेरासमोर बोलण्यास त्या तयार नाहीत। परंतु प्रश्न हा नाहीच, प्रश्न आहे की वादग्रस्त कारकीर्द राहिलेल्या याच्या आधीही बिल्डरांना धमकावण्याच्या तक्रारी असलेल्या धनंजय धुमाळला एटीएस मधून पुन्हा गुन्हे शाखेत बदली कशी देण्यात आली आणि पुन्हा त्याच्याकडे बिल्डरांच्या चौकशीची कामगिरी का सोपवण्यात आली।